दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबा सेवा बळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबा
प्रेमाभय आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. दिल्लीचा तख्त हलवी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, विजय असो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, विजय असो. स्वामी विवेकानंदांचा विजय असो, विजय असो. स्वामी विवेकानंदांचा विजय असो, विजय असो. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी है. अपनी छतरी तुमको देते कभी जबर से पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. और वैसे भी हम ऐसे भी हैं, वैसे भी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, सीधी जैसी भी है नीले की कहानी. थोड़ी हममें होशियारी है, थोड़ी है नादानी, थोड़ी हममें सच्चाई है, थोड़ी बेईमानी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल पर जानी, थोड़ी मजबूरी है लेकिन थोड़ी है मनमानी, थोड़ी तू मैं है और थोड़ी भी जासानी. सुनने का भी बातें हैं जो लगती है दीवानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी.
हो चल लेंगे हम जाके अपनी मंजिल पर। विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र फसले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. असे शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आम्हा सर्वांसाठी शिक्षणाचे दार खुली करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचा हक्क देणारे राजश्री शाहू महाराज, स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रज्ञाशील, करुणा रुजवून अमानवी क्रांतीचा विरोध केला. भारतीय व्यक्तीला स्वाभिमानाच्या व स्वराज्याचा महामंत्र दिला, ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रातल्या माणसाला आणि मातीलाही स्वातंत्र्य, अस्मिता मिळाली असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी मिळालेलं आणि वाढलं ते या विश्वातील आदर्श मातृत्व, ज्या मातेने शिवरायासारखा स्वराज्य सूर्य दिला, अशा बहुजनधारक राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. आपला जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे असा जगाला संदेश देणारे महामानव स्वामी विवेकानंद, आपल्या जीवाचे रान करून ज्या मातेने भीमरावाला घडवलं ती आई भीमाई आणि सर्व महामानवांच्या स्वप्नांना आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करून आम्हा सर्वांना मूलभूत हक्क व अधिकार देणारे बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांना पावलोपावली साथ देणारी त्यांची पत्नी माता रमाई. मी पण एक खेडागावातली विद्यार्थिनी आहे. मला तुम्हाला मध्ये ज्याप्रमाणे मी खेडामधून आंतरराष्ट्रीय पदापर्यंत गेली त्याचप्रमाणे तुम्ही खेड्यामधून सुद्धा आंतरराष्ट्रीय पदापर्यंत जाऊ शकता. आणि मला वाटते शहरापेक्षा खेळाडू हा खूप चांगला असतो, कारण शहरामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात, पण खेड्यामध्ये आपण सकाळी उठून जे कामं करतो किंवा जे मेहनत घेतो ते आपल्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा खेड्यातल्या मुलांना माहिती असते. त्याचप्रमाणे जे बालवर्ग आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे असलेले दादा लोक आहेत त्यांना मी एकच विनंती करेन, कारण आपले आई बाबा आपल्याला सगळ्या शिक्षणात मदत करतात, जे आपल्याला पाहिजे ते आपल्यासाठी सगळेच मेहनत करतात. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही एकदा तरी आपल्या बाबाला विचारायला पाहिजे की बाबा तुम्ही कसे आहात. आपण आज या काळामध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांना मेसेज करून विचारतो की तू कशी आहेस, पण एकदा तरी तुम्ही विचारता काय बाबा तू कसा आहे, आई तू कशी आहे. कारण आपल्याला ते दोन शब्द बोलून आपली जी फ्रेंडशिप बनते त्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो. मला वाटते की आज या युगामध्ये आपण आपल्या आई वडिलांना महत्त्व देत नाही, कारण दोन गोष्टी, मुलगी जर गोड बोलली तर मुलांना मुलगी खूप आवडते आणि मुलगा बोलला तर मुलींना खूप आवडते. त्यापेक्षा जर तुम्ही आई वडिलांवर प्रेम केले किंवा आई वडिलांच्या तुम्ही तुमच्या मेहनतीतून, प्रेमातून किंवा सगळ्या गोष्टीतून जर मदत केली तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा ज्याचप्रमाणे मी इथे आहे तेथपर्यंत पोहोचले त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा पोहोचू शकता. नंतर तुम्ही कधीतरी विचार केला की तुमचे आई बाबा काय करतात, मेहनत कशी करतात, त्यांना तरी तुम्ही विचारलं का? कारण ते मेहनत करतात ते तुमच्यासाठी करतात. त्यांना पण वाटते की तुम्ही ज्याप्रमाणे आम्ही मेहनत करतो त्याप्रमाणे तुम्ही मेहनत नाही करायला पाहिजे, म्हणून ते स्वतःची मेहनत करून तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर पडतात. पण तुम्ही शिक्षणासाठी जेव्हा आपण बाहेर जातो तर एक विचार करायचा आपण कोणासाठी करतो आणि कशासाठी करतो. कारण आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही आई बाबा पैसे देतात, पण आई बाबा कष्ट करून देतात पैसे, आई बाबा मेहनत करून पैसे देतात. कारण त्यांना जे कष्ट त्यांच्या पायावर जर तुम्ही कधी बघितले तर त्यांच्या पायावरती इतके सारे मार लागलेले असतात, पण ते कधीच मुलांना सांगत नाही की मला इथे त्रास होतो तिथे त्रास होतो. फक्त तुमच्या करिअरसाठी ते सगळ्या गोष्टी सहन करतात. त्याचप्रमाणे आईला सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे की आई तू कशी आहेस किंवा तुला कसं वाटतं. म्हणून मला तर नाही वाटत की आपण आईला विचारलं असेल, पण मित्रांनो तुम्ही माझ्यापेक्षा मोठेपण आहात, छोटेपण आहात, पण तुम्ही एकदा तरी आईला एक गोड भाषेमध्ये बोलले की आई तू कशी आहे, बाबा तू कसा आहे. त्यात जर तुम्ही या दोन शब्दांनी विचारलं तर आई बाबाला खूप चांगलं वाटेल की नाही माझ्या मुलाला सुद्धा माझी जाणीव आहे. त्याचप्रमाणे मी आंतरराष्ट्रीय पदावर पोहोचण्यापर्यंत माझ्या आईचा खूप प्रवास होता, कारण परिस्थिती खूप गंभीर असते. असं नाही की खेड्यामध्ये राहतो तर आपली परिस्थिती खूप मोठी असते म्हणून, कारण मी पण एक खेड्यातली विद्यार्थी आहे. मला सुद्धा माहिती आहे की मी खेड्यामधून इंटरनॅशनल पदापर्यंत कशी पोहोचली म्हणून. कारण आपल्याकडे खेड्यामध्ये असताना आपल्याकडे शेती किंवा बाकी जे कामं असतात ते आपण करतात, त्यामुळे आपण म्हणजे समोरच्याचं स्वप्न सुद्धा पाहत नाही.
कारण आपल्याला वाटते की नाही आपली परिस्थिती आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही परिस्थितीला तुम्ही लढाल तेव्हा तुम्हाला समजेल की परिस्थिती किती चांगली आहे. आणि आई बाबांचे प्रवास हा सुरू झाला तो गावच्या जिल्हा परिषद शाळेतून. जिल्हा परिषद शाळेचं मी सांगतो कारण तिथे जो शारीरिक आणि मानसिक विकास झाला माझा, खेळापासून ते शैक्षणिक पातळी ते मातृभाषेतून जो मी विचार करण्याची क्षमता माझी वाढली आणि जे मला विचार यायला लागले ते मला माझ्या मातृभाषेतून यायला लागले. तर त्यामुळे मी पुढच्या शिक्षणापर्यंत जे माझी थॉट प्रोसेस आहे ती चांगली झाली आणि त्यामुळे मला असं वाटते की आता पण मी PhDमध्ये जे स्टडीज करत आहोत त्यामध्ये मला जे थिंकिंग प्रोसेस आहे त्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. परिस्थिती सगळ्यांचीच हालाकीची असते. माझा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचतो कारण मी त्यामध्ये थोडाफार सक्सेस झालेला आहो. नाहीतर माझ्यासारखे खूप विद्यार्थी असे आहेत की ते माझ्यासारख्या परिस्थितीतून येत आहेत आणि ते पण खूप मेहनत करत आहेत. त्यांना पण मला असं वाटते की त्यांनी पण त्यांच्या प्रयत्नांना धीर द्यावा आणि प्रयत्न सतत सुरू ठेवावे. कारण आज नाही तर उद्या तुमचा पण दिवस येईल आणि तुम्ही पण इथे माझ्या ठिकाणी याल आणि लोकांना मार्गदर्शन कराल. तर हेच. आणि मला तरी वाटते की या मंचावर जे महिलांचा सहभाग आहे तो पुरुषांपेक्षा जास्त आहे. ते बघून मला खूप आनंद वाटत आहे. कारण आपण जरी बघितलं तर महिला ह्या चूल आणि मुलापर्यंत मर्यादित राहिलेल्या आहेत. पण असे प्रोग्राम जे गावात कार्यक्रम ठरवण्यात येतात त्यामुळे जरी तुम्ही बघितले लेझिमचा प्रोग्राम असो किंवा मंचावर पण असो 50% मेजॉरिटी जे महिलांची आहे. त्यामुळे त्यांचा जो पार्टिसिपेशन आहे आणि त्यांच्यामुळे जे त्यांच्या मुलांना जे मार्गदर्शन होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी, तर मला वाटते की राजेदेगावमध्ये एक नवीन जनरेशन तयार होईल जी खूप एज्युकेशनमध्ये चांगली असेल. सध्याच्या आम्हाला तरी आमचे आईवडील त्यांच्याकडून जेवढं काही झालं त्यांनी तेवढं सांगितलं. पण ज्या असे प्रोग्राम होत आहेत त्यामुळे महिला आहेत त्या आपल्या बालकांना चांगलं मार्गदर्शन करू शकतील आणि त्यामुळे मला वाटते की राजेदेगावचा भविष्य जो आहे तो येणारं भविष्य सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. आणि माझ्यासारखे खूप विद्यार्थी JNU सारख्या विश्वविद्यालयात पोहोचतील अशी मला ठाम हमी आहे. धन्यवाद. एखाद्या गावामध्ये जयंती उत्सव प्रेरणादायी ठरावा असं पाहून मला खूप आनंद झाला. कौतुक वाटत आहे सगळ्यांचं. मी सुषमा बनसोड, महिला व मुलांकरिता सहायता कक्ष येथे समुपदेशक म्हणून काम करते. आणि माझा जो विषय आहे हा प्रत्येक कुटुंबाशी प्रत्येक घराघराशी जुळलेला आहे. तुमच्या आमच्या आजूबाजूच्या गावात शहरात सुशिक्षित अशिक्षित समाजामध्ये सगळ्यांमध्ये माझा जो विषय आहे कौटुंबिक हिंसाचार, ह्या ज्या विषयावर मी काम करते आणि आमच्याकडे ऑफिसमध्ये जेव्हा कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस येत असतात सगळ्यांचा विषय आहे तो घरगुती विषय आहे तो. आणि प्रत्येक घराघरामध्ये हा विषय आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा विषय ते घराघरातील चित्र आहे. तुम्हाला माहित असेल प्रत्येक घरामध्ये आपल्याला दिसतं की नवरा येतो, दारू पिऊन येतो, बायकोला शिव्या देतो, आईला शिव्या देतो, घरात पैसे देत नाही, उलट बायको जे काही कमावून ठेवते ते सगळं घेऊन जातो आणि उलट त्या बायकोला मारहाण करतो. तरी पण साऱ्या लोकांची मानसिकता ही बनलेली असते की त्या बाईनं त्या नवऱ्याचा संसार करावा. हिंसाचार, अन्याय, शोषण ह्या सगळ्या गोष्टी जन्मालाच लागलेल्या आहेत. आपण म्हणतो महिला डॉक्टर झाल्या, सुशिक्षित झाल्या, नोकरीवर लागल्या. किती % महिला नोकरीवर लागल्या? विचार करण्याला एक गोष्ट आहे. आणि जरी नोकरीवर लागल्या असतील तरी त्यांचा पगार
खरंच यूज करतात का की त्यांचं सांगावं लागेल. सावित्रीमाईंना आपल्याला काय सांगितलं? शिका, शिक्षण घ्या. शिक्षण घेतलं नसतं सावित्रीमाईंनं तर आपण आज इथे जमलेलो नसतो. त्यासाठी ज्योतिबांनी सावित्रीमाईंना शिकवलं, समोर आणलं. त्यांना जर शिक्षण घेऊच दिलं नसतं, शिक्षक म्हणून समोर आणलं नसतं तर आज चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. कसं दिसलं असतं? अजूनही आपण चूल आणि मूल एवढंच सीमित राहिलेलो असतो. परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. अजूनही महिला, कितीतरी महिला नवऱ्याला पैसे मागतात, खर्चासाठी पैसे मागतात. कधी वडील देतात, कधी नवरा देतो, कधी कधी देतही नाही. आणि तो मारहाण, शारीरिक मानसिक, कधी सासू टोमणे मारते, कधी नवराट मारहाण करतो, कधी शिव्या देतो. ह्या सगळ्या गोष्टी तर प्रत्येक घराघरामध्ये होत असतात. जेव्हा पुरुषांना आम्ही विचारतो की तुम्ही मारहाण कशाला करता तर ते उत्तर देतात, एक असतं थापड मारण्याची म्हणतात. तर एक थापड मार नाही तर 10 थापड मार, पण मारहाण तर झाली ना. म्हणजे कोणी अधिकार दिला त्या माणसाला, पुरुषाला, बायकोला मारहाण करण्याचा? कोणी दिला? दिला का? कोणी अधिकार दिला? संविधानानं अधिकार दिलेला आहे. संविधान तर म्हणते स्त्री पुरुष समानता आणा, पण ती समानता आली आहे का? जसं तुम्हाला खायला अन्न लागतं तर त्या मुलालाही स्वयंपाक करता आल्या पाहिजे, मुलीलाही स्वयंपाक करता आल्या पाहिजे. दोघांनाही जर समान वागणूक घरामध्ये भेटत असेल तरच खरी समानता येईल. आणि हे कोणी आणायला पाहिजे? आधीच्या काळातल्या महिला तर आणू शकत नाही. हे आपल्याला नवीन पिढीला ह्या गोष्टी सगळ्यांना सांगणे जरुरी आहे. आता जर थोड्या थोड्या गोष्टींची जर आई वडिलांनी काळजी घेतली तर आपल्या मुलांकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर आज तुम्ही ज्या मुलांचा सत्कार केला अशा पद्धतीचे आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. या गावानी मला खूप प्रेम दिलंय, खूप खूप प्रेम. एवढं प्रेम की मी कधी विसरू शकत नाही. आणि माझ्या या सेवानिवृत्तीच्या काळानंतरचा जो काळ जो सोनेरी होणार आहे त्या इथल्या आठवणीमुळे, इथल्या आठवणी ज्या माझ्यासाठी, माझ्या तुमच्या लोकांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी जो प्रेम आहे त्यामुळे. आज पहा, जयंती आपण साजरी करत असतो कशासाठी? तर फक्त आता मी प्रत्येकाचा तुम्हाला जन्मस्थान, जन्मवर्ष हे सर्व सांगून वेळ, सर्वप्रथम मी आपल्यासाठी, आपल्या स्त्रीवर्गासाठी ज्यांनी शिक्षणाचे दार उघडून दिले आणि शिक्षणातून आमचा उद्धार केला अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई. सावित्रीबाईविषयी तुम्ही पुष्कळ माहिती अशी ऐकलेली आहे. सावित्रीबाई एक आपल्या प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवयित्री, समाजसुधारक होत्या. त्यांनी आपल्या ज्या काळामध्ये स्त्रियांना कोणत्याही एवढं दुय्यम स्थान होतं की त्यांना म्हणजे त्यांचे काहीही आपला अस्तित्व नव्हता. अशा काळामध्ये जेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये स्त्रियांचं हे होतं, अशा काळामध्ये त्या स्त्रियांसाठी झटल्या. स्पेशल त्यांनी स्त्रियांसाठी जे काही केलं याच्यातून तुम्हाला हे प्रेरणा घ्यायची आहे की फक्त त्यांनी आपला विचार नाही केला, त्यांनी आपला उद्धार नाही केला, तर पूर्ण एक स्त्री समाजाचा उद्धार केला. त्यांनी स्त्रियांसाठी म्हणजे सर्वात पहिल्या त्या स्वतः शिकल्या. स्वतः शिकून त्यांनी जेव्हा शिकवण्यासाठी त्या समाजामध्ये निघाल्या
तर त्या जेव्हा त्या आपला पुरुषप्रधान संस्कृतीच्या याच्यामध्ये एखादी बाई समोर शिकायला जात आहे म्हणजे बंडच करत आहे. तर या हिशोबामध्ये तुम्हाला माहीतच आहे की त्यांना रस्त्याने जात्याने किती शिव्या ऐकाव्या लागल्या, शेण गोटे खावे लागले, तरी पण त्यांनी शिकवलं. त्याने फुले दंपतीने आपल्या प्रथम जी भिलेवाडा इथे पुण्यात जी प्रथम मुलींसाठी शाळा काढली. त्याच्यानंतर 1851पर्यंत तरी 18 शाळा त्यांचा काढून झाल्या होत्या. आणि ते फक्त मुलींसाठी नाही तर निम्न वर्गाचे जे मुलं मुली होते, निम्न जातीचे म्हणावा वर्गपेक्षा, त्यांच्यासाठी अस्पर्श लोक होते त्यांच्यासाठी. त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा आज पण आपण ज्या स्त्रियांना आता तेव्हा म्हणजे सती प्रथाची प्रथा होती, बालविवाहाची प्रथा होती, त्या या सर्व अनिष्ट रूढी जे परंपरा होत्या त्याच्या विरुद्ध लढा देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. सावित्रीबाईंनी आपल्याला त्या काळामध्ये जेव्हा ते विधवांच्या शोषण व्हायचा आणि त्यांचे जे मुलं व्हायचे आणि त्यांना अशा याच्यामध्ये समाज म्हणजे त्यांना आपल्यापासून दूर करायचा, अशा म्हणजे स्त्रियांसाठी, अशा मुलांसाठी त्यांनी आश्रमगृह उघडले. ज्या काळामध्ये आज पण आपण चितेला अग्नी देणे हेच फक्त मुलाचा किंवा पुरुषाचाच अधिकार, त्या काळामध्ये ते बंड करणारी ती सावित्री की ज्याने म्हणजे आपल्या पतीच्या चिताला स्वतः अग्नी दिली. म्हणजे किती बंडखोर स्त्री होती ती. तर याचा अर्थ तुम्ही सर्व बंडखोरा असं म्हणणं नाही माझा, पण माझं म्हणणं हे आहे की आपल्याबरोबर, आपल्या उद्धाराचा बरोबर आपल्यासोबत जे आहेत त्यांचा पण उद्धार करणं ही आपली जबाबदारी आहे. आज शिक्षणाचे दार ज्यांनी उघडून दिल्या त्या आज आपण इथे आहोत. खरंच आहे की खूप ताईंनी सांगितलं की खूप कमी आहे जे नोकरीवर आहेत आणि जो नोकरीवर आहे ते पण आपल्या मर्जीने जगून नाही राहिले, पण आमच्यासारखे धीट होणी जगून पहा. म्हणजे असं नाही की आपण खूप धीट झालो की आपलं घरचं वातावरण खराब होईल, की आपला नवरा आपल्याला सोडून देईल, की पण प्रत्येक स्त्रीचे आपले मत असायला पाहिजे, त्याचा एक आपला स्वतःचा अस्तित्व असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे शिकणार, स्त्रियांमध्ये शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास हे तीन जेव्हा तुमच्या याच्यामध्ये राहील, तुम्ही एक सक्षम नारी व्हाल. तुमच्यामध्ये जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल तर हे तुम्हाला मध्ये आत्मनिर्भरता आलीच पाहिजे. आणि नोकरी करूनच आत्मनिर्भर होतो माणूस असं नाही. आत्मनिर्भर होण्याचे असे पुष्कळ तुम्हाला समोर तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला दिशा आणि वाटा दिसतील. अशा ह्या सावित्री ज्यांनी आपला संपूर्ण आयुष्य स्त्री उद्धारासाठी आपला संपूर्ण आयुष्य जगले ते, आणि स्त्रीवादची जननी म्हणून सावित्रीबाई ओळखल्या जातात. आता आमच्या स्वराज्याच्या प्रेरणास्थान आमच्या राजमाता जिजाऊ ह्यांनी शौर्य आणि संस्कार आपल्या शिवामध्ये देऊन एक नाही तर दोन छत्रपती घडवले. कुशल नेतृत्व, आदर्श माता म्हणण्यापेक्षा आदर्श राष्ट्रमाता. म्हणजे त्यांनी आपल्या जी काळ होतं, शॉर्टकट करायचं आहे म्हणून मी तुम्हाला पुण्याचं त्यावेळेचा काळाचा उल्लेख सांगत नाही, पण जेव्हा ते काळ होतं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ आणि सोबत युवा वर्गाला धरून आपण स्वामी विवेकानंद यांच्या जे विचाराने आपण प्रेरित होऊन आपण हे कार्य इथे करत आहोत हे नक्की स्तुत्य आहे. याचा आपण खरंच आता पहा, प्रत्येक नाण्याची दोन बाजू असतात. काही लोकांना तुमचं केलेलं कार्य चांगलं वाटेल, काही लोकांना नाही वाटणार. असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे. अरे जेव्हा सावित्रीबाई सुटल्या नाही, त्या माता ज्या आपले जिजाऊ नाही सुटले, असे महापुरुष नाही सुटले तर आपण कोण? पण आपले कार्य सतत सुरू राहिले तर तुमच्यामुळेही तुमचे छोटी मुले आहेत ते प्रेरणा घेतील आणि खरंच प्रेरणा घेत आहे. ते तुमच्या या कार्यामुळेच ते प्रेरणा घेऊन एक चांगलंच एक स्वस्थ दिशा आपल्याला मिळणार आहे. तर जर एक लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येक युवा वर्गाने की शिक्षण सोबत तुमचे कौशल्य आणि सोबत तुमचे चारित्र्य हे तुमच्या म्हणजे तुमचा पाया भक्कम करतो. तर याच्यासोबत जर तुम्ही गेले तर नक्कीच
आपला राजे दहेगावचा नाव एक दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी या गावाची एक अविभाज्य अंग राहिली. आपण सर्वांनी मला आपलं म्हटलं. तुम्ही म्हणण्यापूर्वी मी तुम्हाला आपला करून घेतला. हे मी सुरुवातीपासून म्हणजे हे म्हणजे मी अशाच समजायची का हा माझा गाव माझा. मी सावरीला जेवढा वेळ दिला नाही तेव्हा आपला राजे दहेगावला एवढा वेळ दिला. माझ्या मुलांवर मी आपल्या मुलांसारखा प्रेम केला आणि त्यांचा आज त्यांनी मला ते प्रेमाचा म्हणजे ची परतफेड केली आणि इथे मला मानाने बोलवलं. एवढं मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मला बोलण्याची संधी दिली. तर आयोजक मंडळाचा सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी एवढं मला मान दिला. तसेच मी आपल्या या म्हणजे ग्रामपंचायतच्या धुरा सांभाळणाऱ्या आमच्या सरपंच मॅडम स्वातीताई यांनी आणि ग्रामपंचायतचे सर्व उपसरपंच अश्विन आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगण यांच्यातर्फे आम्हा शिक्षा वर्गांचा जे सत्कार करण्यात आला हे खरंच आमच्या कार्याची फलश्रुती आहे असा समजावं. आणि खूप सारा बोलायचं होतं मला. एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला नेहमी हे जे जयंती आणि पुण्यतिथी असतात हे संस्कारासाठी आपल्या त्यातून काही शिकण्यासाठी एक प्रेरणा पर्व असते. आणि याच्यातून तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं बोध घ्या आणि आपले स्वतः आपला प्रगती करा. आपल्या मुलांना घडवा. चांगलं सुसंस्कृत असे नागरिक तयार करा. ही आपली एक स्त्री या नात्याने जबाबदारी आहे. आपल्याकडे किती विपरीत परिस्थिती असली तुम्हाला शेतावर जायचं असेल किंवा दुसरे काम असतील पण आपल्या मुलांना अभ्यासासाठी बसवा. आणि विशेष तुम्ही पाहिला की सर्वांनी सुरुवातीपासून जिल्हा परिषद म्हटला. मी एक वाक्य आणखीन सांगेन तुम्हाला. मी काही इंग्लिश कॉन्व्हेंटचा किंवा दुसऱ्या शाळेंचं विरोधी नाही पण माझं म्हणणं हे आहे की मानसशास्त्राच्या हिशोबाने आपल्या मातृभाषेतून शिकलेला दिलेला शिक्षण हा सर्वोत्तम शिक्षण असतो. आणि आपल्या मातृभाषेतून त्याचो आपल्या विचाराची देवाणघेवाण जेवढे चांगल्या पद्धतीने करू शकतो तेव्हा एखादी भाषाला पाठांतर करून 4 प्रश्नांचे उत्तर सोडवून तेवढी त्याची प्रगती होत नाही. जिल्हा परिषदच्या शाळेमधून नाही तर माझं म्हणणं आहे की मराठी शाळेतून जिथे आपण आज प्रगतीच्या वाटचालवर आहो की आपण तिथे सेमी पण आहे आपल्याकडे मराठी पण आहे. म्हणजे त्या मुलाचे दोन्ही मार्ग मोकळे असतात. म्हणजे त्याला स्पर्धा परीक्षेकडे वळायचं असेल तर त्याला मातृभाषा मराठी येत आहे. तो महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा भाग पण मोकळा आहे. जर तो हुशार असेल तो नाही तरी सायन्स फॅकल्टीचे विषय तुमचे आहे ते इंग्लिशमध्येच आहे तो नक्कीच त्याला म्हणजे झेपेल. तर इथे तुम्हाला जिल्हा परिषदेतून निघालेल्या मुलांची प्रगती दिसते डोळ्याने. पहा प्रत्येक याच्यामध्ये काही त्रुट्या असते त्या त्रुट्या तुम्ही काढा. तुमची शाळा जिवंत ठेवा. आता शाळा जिल्हा परिषदची तुमची आहे. तुमची शाळा आहे. तुमची हक्काची शाळा आहे. तुम्ही त्याला फक्त गोरगरिबांसाठी किंवा गरजू लोकांसाठी करू नका तर आपला हातभार लावून त्याला जिवंत ठेवा आणि त्याच्यातले दोष त्यांचे जे धोते आहे ते काढा.
देशाचं नाव रोशन केले असे स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती नुकतीच आपण साजरी केलेली आहे। उठा जागे व्हा आणि ध्येय गाठत नाही तोपर्यंत थांबू नका असे म्हणणारे स्वामी विवेकानंद अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला म्हणून तिला सती द्यायचा। अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वाढला म्हणून त्यात तिचा काय दोष यासाठीच आम्ही काम केलं। इंग्रज सरकार सतीपती प्रथाही बंद केले। सतीपती सुद्धा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजेच यशवंताला मी दत्तक घेतलं, त्याला वाढवलं, शिकवलं, मोठं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं। पण एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। काठी काठी लोक धडाधडा पडू लागली होती। यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे। यशवंतानी हॉस्पिटल उभारले। आम्ही सगळे रुग्णांना
होतं की ते एक आधीच समजून जातं. साधी गोष्ट माझं नेहमी जेव्हा ही पोस्ट द फाउंडर ऑफ मराठी पाहिजे ती ऑलवेज ऑन 3rd April 1619 हमने जब जब शमशीरें तानी है माहे भवानी, हम सब मर्द मामुड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब ये ही नाज दे तेरी लाज हम रखे तेरे दर की जगतना जगदम्बे है माहे भवानी। राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्याकरिता जमलेलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन व माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, मी चिमुकली तुमच्या सर्वांच्या समोर 2 शब्द बोलत आहे. फक्त सावित्रीबाई फुले जेव्हा पुरुष शिकत होते तेव्हा मुलींना शिकायचा अधिकार नव्हता, मुलींना बोलायचा अधिकार नव्हता, मुलींना बसायचा अधिकार नव्हता, मुलींना फिरायचा अधिकार नव्हता, मुलींना बाहेर निघायचा अधिकार नव्हता. तेव्हा सावित्रीबाईंनी म्हणला की मी शिकवेन मुलींना. त्यांनी म्हणला की नाही, इथं मुली नाही शिकेल, इथं ते पुरुषच शिकेल. तेव्हा सावित्रीबाईला खूप मारला, गोटे फेकून मारला, लाकड्या काढायला मारला आणि शेण पण फेकून मारला. सावित्रीबाईंनी म्हणला अगर माझे जाळ पण जाईल तरी पण मी आपल्या मुलींना मोठे करीन, योग देईन आणि शिक्षण पण देईन. तेव्हा सावित्रीबाईंनी मुलींना पुण्याच्या बागेत शिकवलं, छान पुस्तक घेतली, त्यांना बसवलं आणि छान त्यांची शिक्षण घेतली. ते भारताची पहिली शिक्षिका झाली आणि तिने छान कविता लिहिल्या, काव्य फुले ज्या शिक्षण अशा गाजलेल्या कविता माझ्या सावित्रीबाईंनी लिहिल्या. सोसायटी अध्यक्षांना शिकवली तू स्त्रियांना, धन्य होतो आम्ही थोरी तुझी गाताना. अखंड भारताचा नकाशा जगाच्या नकाशावर दिसतो तो राजमाता जिजाऊमुळे. जिजाऊच्या पोटी शिवराय जन्मले नसते तर हा स्वराज्य घडला नसता. जोवरी सूर्यचंद्र मुलीची मुलगी आहे आणि छत्रपती शिवाजी सून, मुघलांना हे कळायला हवं. मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगड्या घालता येते त्याच हाताने गदार पण कापता येते. हर हर महादेव. राजकुमार लेंडे आहे. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त जमलेलो आहोत. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. नाव सावित्रीबाई फुले होते. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ येथील विल्हेवाड्यात
मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समतेसाठी लढा दिला. ते थोर समाजसुधारक, थोर विचारवंत, महान क्रांतिकारक होते, म्हणून त्यांना फुले असे म्हणतात. गुलामगिरी ग्रंथ लिहून अजन्म अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य केले. थँक्यू. देखो वीर जवान चले, एक तिरंगे के पीछे सारा हिंदुस्तान चले. माँ तुझे सलाम, माँ तुझे ना तकरीर से, ना तकरार से फतेह मिलती है तो सिर्फ यलगार से. तो बोलो नारे तकबीर. वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे. जान हथेली पर रख कर हम अपना